याच्यातल्या बऱ्याच शेतकऱ्यांनी अजून काही बॅग सुद्धा घेतले नाहीत. पण ते पहिल्या वर्गात आहे ते पहिल्या वर्गात आहे पण प्रश्न 10वीचे विचारले रेशीम शेती का करायला का कोणी. मुळात रेशीम शेती हा इतर शेतीला उत्तम पर्याय. सगळ्या म्हणजे कोणत्याही शेतीत असं उत्पन्न आम्ही अजूनपर्यंत पाहिलं नाही. खर्च कमी, उत्पन्न जास्त हा याच्यातला प्लस पॉईंट आहे. आणि मेन म्हणजे काय झालंय आता कसं एकरभर लावलं म्हणजे घरच्या घरी हँडल होतं. तुम्ही एकराच्या पुढे गेले तर तुम्हाला लेबरची आवश्यकता पडणार, तो स्वाभाविक गोष्ट आहे. आणि खर्च कमी असल्यामुळे तुम्हाला उत्पन्न चांगलं भेटतं. म्हणजे घर खर्च व्यवस्थित चालते तुमचे. तुम्ही इतर गाडी घोडे बंगला गाडी सगळं होऊ शकतं. आता मी पाहिलेलं आहे 8-9 वर्षामध्ये काय काय होऊ शकतं. आणि माझ्या पाहण्यामध्ये असे जवळपास 12-14 वर्ष ज्यांनी 2-2 वर्ष ती सांभाळली, त्यांचं बंगला व्यवस्थित आहे, घरी गाड्या आहे, 4 व्हीलर 2-2 गाड्या आहे. आणि शिवाय त्यांनी 1-2 एकर क्षेत्र पण घेतलंय. फक्त 2-2 एकर ती सांभाळली, 2 ते 2.5 एकर ती. बरेच लोक आहे आमच्या परिसरामध्ये. इथं जवळपास नाही 50-60 किलोमीटर लोणी त्या भागात भरपूर शेतकरी. आता त्यांना 20-22 वर्ष झाले. त्यांनी जुना प्लॉट काढला तर नवीन प्लॉट लावले. म्हणजे त्याच्यामध्ये काही असल्याशिवाय त्यांनी परत गुंतवणूक केली नाही त्याच्यामध्ये. शिवाय भांडवल खर्च कमी. तुम्हाला शेड भांडवल खर्च जास्त आहे, पण मग टप्प्याटप्प्यानं अनुदान पण येतं, शेड पण होत चालतं तुमचं व्यवस्थित. आणि अजून एक प्लस पॉईंट आहे, याला खर्च म्हणजे तुमचा इतर पेस्टिसाइड खर्च अजिबात नाही. म्हणजे तुम्ही कीटकनाशक मुचक रोगर किंवा आपलं साधारण एक स्प्रे होतो फक्त अख्ख्या प्लॉट मध्ये. आणि पोषण वगैरे मारलं तर 2 स्प्रे लय झालं 500-700 रुपयाचे औषध होतं. याच्यापेक्षा इतर खर्च पण नाही होत. म्हणजे असा खर्च कमी झाल्यामुळे तुम्हाला उत्पन्न म्हणजे लय खूप असं उत्पन्न असं नाही, म्हणजे आहे ते स्टेबल उत्पन्न नाही. इतर पिकात तुम्हाला समज 3 लाख झाले 1.5 लाख खर्च होते सध्याच्या कंडिशन. 3 लाख झाले तर तुम्हाला 2.5 लाख रुपये खिशात राहणार आहे, 50,000 खर्च होणार. हा प्लस पॉईंट आहे याच्यामध्ये. शिवाय तुमचं जर सर्व लेबर खर्च असेल ते 50,000 मधले सुद्धा पैसे वाचवणार तुम्ही त्याच्यामध्ये. अनुभव सांगा. किशोर पाटील ताई बोला 2 मिनिटं 5 मिनिटं. या सगळ्या व्यवसायामध्ये मला खांद्याला खांदा लावून ती माझ्या बरोबर काम करते सगळं. खरंच नव्हता का ताई? ताईसाठी एकदा टाळ्या होऊ द्या. आपल्या ह्याचं नावच आहे तू आणि ती. तू आणि तीच आहे, त्याच्याशिवाय तू ती होतच नाही. 2 मिनिटं तुम्ही सांगा फक्त उद्योग का चांगला एवढंच सांगा फक्त. कारण आमची माणसं कसे इथं याच्यातले आता ज्या जणांचं नाव घेणार नाही. आता इथं 30 जण आहेत, 30-35 जण. 35 जणांपैकी 10 जण फक्त ओरिजिनल करण्यात येते. 25 जण वाटतं 4.5 लाख अनुदान घेऊन साहेबाला काय माहिती मोकळं होऊन जातं असं वाटलं. आम्ही आम्हालाही माहिती आहे त्या आशेने आले तर, पण त्यांचं मन परिवर्तन करण्यासाठी आम्ही इकडे आलो होतो. इथून गेल्यावर त्याच्यातले 25 मधले 10 जरी पॉझिटिव्ह झाले. आपण जे पारंपरिक पिकं करतो ना, त्यातून आम्हाला तर काही बेनिफिट मिळालं नाही आतापर्यंत. म्हणजे आम्ही इतके कष्ट दिवस काढले, पण ही तुती लावल्यापासून आहे ना आमचं खरंच खूप छान झालं. एकदम आनंदी आहात? खूप आनंदी. एवढंच सांगते मी की छान आहे. मग कायमस्वरूपी चालवणार. मेहनत होती का तुम्हाला? हो, मेहनत. आता आम्ही 150ची बॅच घरी काढतो एखादा मजूर लावून. जास्त असलं तर मग मजूर लावावे लागतात शेवटचे 8 दिवस फक्त. आणि आपण मॅनेज आतापर्यंत करू शकतो, शेडमध्ये येईपर्यंत मॅनेज करू शकतो. चॉकीत आम्ही आता याच्याकडूनच घेतो, नितीन चॉकी करतो त्याच्याकडूनच घेतो चॉकी. आणि मग नंतर शेडमध्ये आल्यानंतर घरी मॅनेज होतं. फक्त शेवटचे 8 दिवस मजूर लावावं लागतो बस. तेवढं लागतो, कारण पाला आणून द्यायला टाकायला लागतात असं सगळं. शेवटच्या टप्प्यामध्ये आळ्या पाला भरपूर खातात आणि वेळेत गेला आणि पाहिजे. तो फिडिंग वेळेत झाली पाहिजे. आपण जितकं उशीर लावू तितकं ते वेळ जातो ना. आणि रात्री मग संध्याकाळ जास्त होती, त्याच्यामुळे मग वेळेत झालं पाहिजे. दिवसामधून किती फिडिंग? 2 करतो. आणि संध्याकाळी झोपेच्या अगोदर तर खळे बिळे पडले कुठं लवकर खाल्ला. संख्या आपण असं व्यवस्थित नाही करू शकत ना. कुठं कुठं थोडीफार जास्त लवकर पाला खाल्ला जातो. शिल्लक राहिलेला पाला टाकायला नाही, शिल्लक राहिलं नाही, तिथं संपला टाकायचं. टाकायच्या. तुमचा जो प्रश्न होता जास्त लहान मोठ्या झाल्या, तिथं पण प्रकार होतो. जास्त गरमी झाली, पाला खायला कमी पडला तरी ते लहान मोठे व्हायचे.
गर्दी झालेल्या ठिकाणी पाला लवकर संपत हा, लवकर संपतं. पुन्हा टाकायचा तुमच्याकडं फिडिंग किती होता शेवटच्या आम्ही सुरुवातच केली नाही जे आहेत घेणारे Regular मध्ये. सरासरी 12 आता थंडीत पण ना थंडी 16-17 वर. हा. तुम्ही मग ही जर पद्धत वापरली ती करून लाईटची व्यवस्था ज्याच्याकडे शेगड्या वगैरे लावून आतमध्ये केल्या आमच्याकडे जर चाल आता सध्या 10, 11, 9 असं टेम्परेचर आहे आमच्याकडे. आताही आम्ही 12 फिडिंगच्या वर 11 फिडिंगच्या वर फिडिंग किती थंडी पडली किती थंडी किती पडली थंडी पडली तरी. बाहेर 12 feeding पावसाळ्यात highest. तर बाहेर आहेत ना. फायनल 11 बाहेर 8-9चं टेम्परेचर आहे आणि रात्री सकाळी 5 वाजता येऊन चेक करा तुम्ही. आमच्याकडे 25च्या खाली टेम्परेचर आहे. हेच मोठी कसरत. मॅनेजमेंट हरियाणाचे प्रदर्शन लावले त्याला नियोजन महत्त्व आहे सगळ्याला. टेम्परेचर मेंटेन केले मुद्दा होता ना आणि लहान पुन्हा ते वरून लावले ना ती खरी. सगळी वापरायची. हे जी पन्नी लावली ना सगळी याच्यातली टेम्परेचर आतलं बाहेर जात नाही बाहेरचं आत येत नाही. हे खालीपर्यंत आहे, हा. हे पूर्ण खालपर्यंत आहे. हे तळापर्यंत. सगळं खाली crack. आता गोळा म्हणजे केलं फुगा तयार होतो आमचा रात्री आता. फुग्यामधून एकदा ते गरम झालं तर ते गार होत नाही. त्याच्यात शिवाय आळ्यांचा श्वासोश्वास चालू झाला. लाईट कितीचे वापरतात कोणते लाईट नाही. लाईट बीट नाही. 2000 आता इथं कोणी महामंडळात नाही ना कामाला कोणी. आम्ही सरळ शेगड्या लावतो त्या इलेक्ट्रिकच्या 2000 वॅटचे 2000 वॅटच्या 7-8 शेगड्या लावल्या फुल टेम्परेचर. शेगड्या डबल तिथून टाकून देतात. पण मुद्दा एक लक्षात घ्या, तुम्ही शेगड्या 10 लावा 15 लावा 20 लावा पण त्याची जी उष्णता आहे ती दाबली गेली पाहिजे, त्याच्यात कव्हर झाली पाहिजे. तुम्ही जर खालून शेगड्या लावायचं आणि वर जर छिद्र असेल तर ते सरळ गरम हवा वरती निघून जाते. नैसर्गिक नियम आहे, गार हवा खाली येते, उष्ण हवा वरती जाते. ते असं फिरत राहतं आणि सर्क्युलेट होत राहतं. त्याचा तुमच्या टेम्परेचरला काहीच उपयोग होत नाही. कसं आपण नियोजन हे पूर्ण वरचं बंद केलेलं पूर्ण पाहिजे. वरचं पण साईडचं पण पूर्ण साईडचं बंद पण पाहिजे. पूर्ण बंद पाहिजे. आपल्याला म्हणजे पत्राचं ते पाणी असते ना त्या पर्लिंगने पाणी रॅकवर पडणं म्हणून आपण खाली पाणी सगळे लोखंडी पत्रे असतील ना. आता हे झालं हिवाळ्यातलं टेम्परेचर. उन्हाळ्यामध्ये बाहेर 42 असतं आणि आमचं शेड मधलं 25, 26, 27 असतं. उन्हाळ्यामध्ये याचे पोतीचे बारदाने आहे ना, त्याच्यावर ड्रीप सोडायचं. त्याला ड्रीप आहे. वरती पण स्प्रिंकलर आहे. वरती स्प्रिंकलर असतं. इथं 2 मध्ये कूलर दोन असतात. कूलर. पत्रा तुम्ही सिमेंट पत्रा आहे. सिमेंट पत्रा आहे. आमच्याकडे लोखंडी पत्रे मी काय केलं शेडशी झाडं 5 फूट दुरून लावली एल टाईपची लावली तिकडून आणि इकडून ते अर्ध्या पत्र लावली. तिकडून अर्ध्यावर आले तिकडून अर्ध्यावर आले तिकडून एक मोठा संख्या लिंबाचा. हिवाळ्यात कट करीत आपण. हा, ती हिवाळ्यात अडचणीत आणतं पण. हिवाळ्यामध्ये टेम्परेचरच वाढत नाही त्याने. दिवसा बी वाढणं नाही, नाही. हे उन्हाळ्याची सोय. पावसाळा संपला का त्याला वरच्याला तोडून टाकायचं. ही सोय उन्हाळ्याची. उन्हाळ्यामध्ये नंबर आहे. जानेवारी लागला जानेवारी पासून वाढवून जाईल पुढं. नोव्हेंबर डिसेंबर कट मारून 2 महिने 2-2.5 महिन्यात परत भरपूर वाढतं. मी तुमच्यासारखा 16 मधला हा ना. आमची गेल्या वर्षीची रेशीम रत्न विजेते हिंगोली. अरे वा, साहेबांसाठी टाळ्या. माझा नंबर आहे. आमच्या ब्राह्मणगाव परिवाराकडून तुमचं अभिनंदन. ओके. तुमचा एकदा नंबर पाठवा म्हणजे यांना काही अडचण आली तर विचारतील. कारण आता आम्हाला येवला करून जायचं पुढे. सांगा सर नंबर. 9975 9975 73 52 11. 9975 73 52 11. जण घ्या ग्रुपवर टाकून द्या. आणि अजून एक घ्या. ऐका एक एक अजून घ्या. अजून एक घ्या. नंबर दे. 97 30 91 30 22 49. दोन्ही नंबर माझे सुनील नाही. त्यांना ते सांगा तुमचा कोणता आणि यांचा कोणता. नंतरचा नंबर आहे ना सोनवण्यांचा आहे. ऐका उग आता आपण इथं नंबर घेतला म्हणजे उग जराशा छोट्या कामासाठी बाहेर जिल्ह्यात त्याला फोन लावतो ना. आता काय होतंय साहेब मग नाही, अडचण असेल तर हरकत नाही विचारायला. लावू द्या की पण टाइमपास म्हणून नाही लावायचं. टाइमपास म्हणून उग बाहेर जिल्ह्यात तुम्हाला विचारायचं.
जे प्रश्न विचारल्याशिवाय एखाद्याला अडचण आली प्रसंग तसा आला चालतंय. त्या दरम्यान आम्ही तुमच्या मागे आणि असं आहे, प्रत्येक बॅचला काही ना काही शिकायला मिळतं वेगळं. असं नाहीये की वेगळा आता प्रत्येक 105 अनुभव नंबर वेगळा. कोणाचा आहे? माझा शेवट 105 तुमचा आहे का? साहेब माझ्याकडे फक्त 850 बोर्ड आहे प्लॅन्टेशन. हा या वर्षामध्ये 2 बॅच काढ्यात 1,25,000 रुपये झाले. रिप्लांटेशन रिप्लांटेशन 1 एकरात 8.5 नाही 25 गुंठे रान. 25 गुंठे. फक्त आठ सगळं 25 गुंठेच राहणे. नाही रान दुसरं आहे. हा. पण नाही नाही वर्षाचे नाही ते रेशीम हा, रेशीम रेशीम बर पहिली 1.5 एकर होती ती आपण उपटिली. हा म्हणजे 5-3-2 होती का ती उपटिली आणि नंतर 8-4 वर ठेवली. बर तिचं प्लॅन्टेशन केलं. अच्छा फक्त 850 बुडावर आपली आतापर्यंत 16 लाख रुपये झाली या वर्षी. बॅच अरे वा. कितीची निघली तुमची? बॅच किती बॅच पहिली 100ची निघाली आता 100ची. 850 गुण म्हणजे 25 20 तिसरं वर्ष आहे त्या गाडी. अच्छा म्हणजे 3 तुमच्याकडे पाण्याची परिस्थिती कशी आहे? पाणी भरपूर आहे. सर्व पाणी भरपूर आहे. आता काही शेतकऱ्याला नाही हा पण मला वैयक्तिक भरपूर. तुमचं उन्हाळ्याची पण बॅच हो. होती का तुमची? मग तुम्ही क्षेत्र का बरं कमी ठेवलं? नाही आता मजुरीचा प्रॉब्लेम 500 घ्या 1000 घ्या म्हणजे लोक असं होतं. हा, तसंच होतं. इकडं तसंच आहे. नेमकं ज्या दिवशी भरपूर पाणी आहे, त्या दिवशी ते मध्ये 350ची बॅच घेतो मी एकटा एक पाहायला घरात एकटाच नाही चाऱ्याला कव्हर होत नाही ना रमेश आभार प्रदर्शन चारा कसा कव्हर करता मग तुम्ही इतर शेती करायला करतात ना